जय जय रघुवीर समर्थ। जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे। हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 89 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला या रामनामाचा एक फार मोठा सद्गुण समजावून सांगितला। काय होतं या रामनामाने, काय प्राप्त होतं या जीवाला। या रामनामाच्या आधाराने तो जीव या भगवंतापर्यंत कशा पद्धतीने जाऊन पोहोचू शकतो, याचं हे विलक्षण महात्म्य समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये गायलं। समर्थ आम्हाला या आजच्या श्लोकामध्ये या रामनामाची असलेली एक निरंतर अवस्था समजावून सांगतायत। खरं तर हे रामनाम जे या गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगताना म्हटलंय की अति साजिरे, स्वल्प, सोपे, फुकाचे असं हे रामनाम संपूर्णपणे उपाधिरहित आहे। तुम्ही देहाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये ते रामनाम घेऊ शकता आणि ते अत्यंत परिणामकारक देखील आहे। ते तुमच्या भवरोगाचं निर्मूलन करणारं आहे। असं सगळं या रामनामाचं महात्म्य आपल्याला समर्थांनी गेल्या श्लोकात सांगितलं। अशा या रामनामाचा हव्यास आमच्या जीवनामध्ये उतरायला हवा। त्या रामनामाला निरंतर मुखाने गाण्याची सवय आमच्या अंतःकरणामध्ये उतरायला हवी। नव्हे नव्हे आम्ही जेव्हा अन्न देखील ग्रहण करतो त्यावेळेला देखील रामनामाचा जयघोष हा या अन्न प्रसादाचा अविभाज्य घटक झाला पाहिजे, हेच संतांचं देखील सांगणं आहे। म्हणून समर्थ आजच्या श्लोकामध्ये आम्हाला म्हणतात, जनी भोजनी नाम वाचे वदावे। जनसमुदायामध्ये आहात, भोजन सुंदर सगळ्यांना वाढण्यात येतंय, अशा वेळेला अत्यंत आदराने जनी भोजनी नाम वाचे वदावे। भगवंताचा अतिशय गोड नाम मुखाने गात गात अन्न आपण लोकांना वाढावं। जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे। अत्यंत आदराने, उगीच एक रिच्युअल म्हणून नाही, एक केवळ परंपरा म्हणून नाही। अरे आपण त्या अन्नाला आता ग्रहण करणार आहोत। ते अन्न आपल्या आता या जठराग्नीला शांत करणार आहे। त्या अन्नाच्या आधाराने आपल्या या मनरूपी इंद्रियाला देखील आता शक्ती प्राप्त होणार आहे। ते मन देखील त्या अन्नाच्या वासनांच्या बरोबरच आपल्या विचारांची प्रक्रिया घडवणार आहे। मग हे अन्न केवळ पौष्टिक असता कामा नये, ते अन्न सात्विक देखील असलं पाहिजे। आणि बघा, अन्नाला अनेक दोष असू शकतात। ही अन्न प्रक्रिया आपण जर नीट समजून घेतली तर कदाचित आपल्याला लक्षात येईल की एखादा शेतकरी मोठ्या कष्टाने ते अन्न आपल्या शेतामध्ये उगवतो, पण बऱ्याचदा बाजारभाव त्याला मिळत नाही। समोरचा आडतदार त्याला ते पैसे टाकून मागतो।
त्यामुळे तो शेतकरी देखील कसं बसं ते अन्न देतो, ते धान्य देतो, तो भाजीपाला देतो, पण कदाचित त्याच्याबरोबर त्याच्या वासना देखील त्या अन्नाला चिकटून येतात, की मला याने पैसे बरोबर दिले नाहीत. तेच एखाद्या दुकानदाराच्या बाबतीत होऊ शकतं, तेच एखाद्या हमालाच्या बाबतीत होऊ शकतं. तेच स्वयंपाक करणाऱ्या मनुष्याच्या मनामध्ये देखील काही वासनांचे विकार येऊ शकतात, की अरे, हे असं पोटभर जेवण आपण ह्यांच्यासाठी तयार करतोय, पण तिकडं माझी मुलं खातील की नाही, त्यांना काही मिळेल की नाही. सज्जनो, मध्यंतरी मी काही एक पॉडकास्ट ऐकत होतो बापट सरांचा. त्याच्यामध्ये त्यांनी परान्नाच्या विषयी फार सुंदर भूमिका मांडली होती. खरोखर हे परान्न आपल्यासारख्या परमार्थाच्या पांथस्थांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपण काय खातो, आपण ते खात असताना त्याच्याबरोबर कुठल्या प्रकारच्या वासना आपल्या आतमध्ये संक्रमित होत असतात, याचा आपण विचार करायला हवा. तो तयार करणारा मनुष्य त्या अन्न पदार्थांच्या बरोबर त्याच्या वासना देखील आम्हाला देत असतो. मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज कामधंद्याला जाणारी लोक असतात, कुठेतरी नोकरीच्या ठिकाणी कंपनीकडून मिळणारं जेवण घेणारी लोक असतात, कोणीतरी डब्बा लावणारी लोक असतात, कोणाच्याकडे तरी स्वयंपाक करणारा मनुष्य येऊन जेवण तयार करत असतो. मग या सगळ्या अशा वासनांनी युक्त असलेलं अन्न आम्ही ग्रहण करतो आणि त्या अन्नातूनच आमच्या वासना तयार होत असतात. म्हणून पूज्य बाबा गोंदवल्यामध्ये नेहमी म्हणायचे, की संताच्या दारामध्ये आल्यानंतर त्याच्या घरचं अन्न आपण आग्रहपूर्वक अगदी मागून घ्यावं, एखाद्या भिक्षेकऱ्याप्रमाणे. कारण अन्नाच्या आधारानेच आमच्या वासना तयार होत असतात. अन्न जेव्हा प्रसाद रूपाने आम्हाला प्राप्त होतं, त्यावेळेलाच ते मन प्रासादिक होतं. त्यावेळेलाच ते मन आनंद स्वरूप होऊ शकतं, प्रसन्न राहू शकतं. अन्यथा आपण बघा, काही ठिकाणचं अन्न ग्रहण केलं की आपणच जर आपल्या स्वतःचा अनालिसिस केला, विचार केला, तर लक्षात येतं की आपल्या चित्त प्रवृत्ती त्या अन्नाच्या बरोबर बदलतात. त्या चित्त प्रवृत्तींच्या आधाराने आपल्याला देखील तशाच गोष्टी करण्याची सवय लागू शकते. एक छान गोष्ट सांगितली जाते. एकदा एक साधू असाच एका जंगलातून जात असताना एका वाटमारी करणाऱ्या व्यक्तीच्या घरी राहतो आणि त्याच्याकडे काही काळ राहिल्यानंतर, तिथलं अन्न सेवन केल्यानंतर त्याच्या चित्त प्रवृत्तींमध्ये बदल होऊ लागतो आणि त्याला असं वाटतं की ही वाटमारी करणारा मनुष्य देखील संपूर्णपणे दोषी नाही. आता जो खरं तर वैराग्यशील साधू आहे, त्याची ही चित्त प्रवृत्ती का झाली? कारण त्या वाटमारीतून मिळालेलं अन्न, त्याच्याबरोबर असलेले संस्कार हे त्या साधूमध्ये संक्रमित झाले आणि त्यामुळं त्याला हे असलेलं त्याज्य कर्म देखील योग्य वाटू लागला. सज्जनो, त्यामुळं परमार्थाच्या माणसाने आपण कुठलं अन्न खात आहोत याचा फार मनापासून विचार करायला हवा. शक्यतो मी अगदी तुम्हाला कुठली अट घालत नाही, पण शक्यतो त्याने परान्न टाळावं, बाहेरचं अन्न टाळावं. ते अन्न ज्या पद्धतीने तयार केलेलं आहे, ती प्रक्रिया माहीत नसेल तर ते टाळावं. आपल्या घरामध्ये देखील जरी ते अन्न झालं असलं तरी त्या अन्नाला संस्कारित करूनच त्याने आपल्या अग्नीला शांत करण्यासाठी त्याला ग्रहण करावं. आणि त्यासाठी जरी शास्त्रोक्त विधी आपल्याला माहित नसले तर एक विधी आहे, जनी भोजनी नाम वाचे वदावे. आपण अत्यंत मनापासून भोजन घेताना भगवंताच्या नामाचा जयघोष करावा. आमच्या श्री महाराजांपासून गोंदवल्यामध्ये ही परंपरा चालत आलेली आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रसाद दिला जातो त्यावेळेला जय जय श्रीराम, जय जय श्रीरामचा गजर हा त्या भोजन कक्षामध्ये केला जातो. कारण त्या भोजन कक्षामध्ये देखील त्या अन्नाच्या आधाराने या रामनामाचे संस्कार तुमच्या मनावरती व्हावेत आणि त्यातून तुमचं मन त्या प्रसादाला ग्रहण करून प्रसन्न व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे. आपल्याकडे देखील चित्रावली घातली जाते, काही श्लोक म्हटले जातात. कित्येकदा आपण पंक्तीमध्ये बघतो, आता या जुन्या काळच्या पंक्तीच राहिल्या नाहीत, सगळीकडे बुफे आल्यामुळं त्या बुफेचा खरं तर फुल फॉर्म आहे बुभेक्षित फेऱ्या. हातामध्ये ताट घेऊन उगीच दैन्यवाणेपणे फिरत राहायचं, हे पाहिजे ते पाहिजे.
खरं तर त्या जुन्या परंपरा आता लोकांचं शक्ती कमी झाल्यामुळं ठीक आहे, परंतु व्यवस्थित आपला अंगरखा काढून हातपाय धुवून स्वच्छ प्रसन्न मनाने बसावं. गृहिणीने देखील सगळी अन्नशुद्धी करून वाढावं, लोकांना आग्रहपूर्वक वाढलं जावं आणि त्या पंक्तीमध्ये वेगवेगळ्या श्लोकांच्या आधाराने रंगत भरावी. ते खरं तर अन्न सेवन करण्याची कला आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. आपण त्याच निमित्ताने पाठांतर करतो, चांगल्या चांगल्या श्लोकांचं चिंतन करतो. एक प्रकारे तिथं एक स्पर्धा लागते की ह्यांच्या श्लोकाला आपण कुठल्या श्लोकाने उत्तर द्यावं. स्वाभाविकपणे विचारांची दिशा अन्न घेताना काय आहे बघा, विचार करा. या संतांनी किती सुंदर मानस तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय की तुम्ही अन्न सेवन करत असताना केवळ अन्नाचे बाह्य संस्कार नाही, तुमचे विचारांचे संस्कार देखील तपासा. कारण बऱ्याचदा आपण अन्न ग्रहण करताना आपल्या घरामध्ये देखील मोठे लोक सांगायचे, आता बघा जेवताय ना, आता चांगलं बोला बरं, चांगले विचार आणा बरं, आता ते विषय टाळा बरं. म्हणजे कशासाठी? कारण ते अन्न आता तुमच्या शरीरामध्ये एका मूलभूत इंधनाच्या रूपाने चाललंय. तेव्हा ते विचार देखील तुम्ही सकारात्मक ठेवा. आणि सकारात्मक विचारांसाठी संतांच्या श्लोकांची, या अतिशय अद्भुत अशा स्तोत्रांची आपण जणू काही मालिकाच रचावी. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. अत्यंत आदराने. इथं लाजू नये. अनेक लोक लाजतात की अरे पंक्तीमध्ये कसं म्हणायचं, आपण चुकलो तर काय करायचं, आपल्याला नीट म्हणता आलं नाही तर काय करायचं, कशाला म्हणायचं, दुसरा म्हणतोय ते ऐकू येत ना. नाही सज्जन, अति आदरे, अत्यंत आदराने आपण श्लोक म्हणावा. अतिरेक टाळावा, ठीक आहे, परंतु जो श्लोक म्हणाल तो भक्तिभावाने म्हणावा. दुसऱ्यांनी म्हटलेला श्लोक मनामध्ये आठवावा, त्याचं चिंतन करावं. आणि हे सगळं हरिचिंतने अन्न सेवित जावे, यामध्ये त्याची परिणिती होईल. म्हणजे बाह्यांगाचे संस्कार रामनामाच्या आधाराने शुद्ध करावेत. अन्न वाढत असताना गद्य घोषाने हरिनामाचं स्मरण व्हावं, चिंतन व्हावं. पंगत सुरू झाल्यानंतर अन्न जेवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गद्य घोषाने ही पंगत खुलवावी, त्यामध्ये रंगत आणावी, आग्रहपूर्वक त्यांना वाढावं. आणि अन्न सेवन करत असताना उगीच वायफळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारू नये. जुन्या काळी संस्कार किती चांगले होते बघा. पंक्तीमध्ये लोक बोलायचे नाहीत, इकडचे तिकडचे विषयच काढायचे नाहीत, ज्याच्यामुळे आपली मनोवृत्ती बिघडेल. शांतपणे अन्नाशी एकरूप होऊन जेवणं. मला माझ्या वडिलांची आठवण येते. ते आम्हाला नेहमी म्हणायचे की अन्न ग्रहण करताना आपण आणि अन्न याचं एक नातं तयार करावं आणि शांत ते डोळे मिटून 32 वेळेला चावत चावत एक एक घासाचा स्वाद घ्यायचे. खरोखर मला असं वाटतं ना की जनी भोजनी हा भोजन शब्द आम्हाला नीट समजून घेतला पाहिजे. आपण जेवतो, आपण भोजन करत नाही. जेवण आणि भोजनामधला हा फरक आहे की केवळ पोट भरणं काहीतरी खाऊन हे जेवण झालं, पण भोजन यामध्ये हे सगळे संस्कार देखील ग्रहण करणं आहे. अन्नाशी तादात्म्य राहावं. आमच्या गोंदवल्याला जर्मनीहून एक हेन्स नावाचा व्यक्ती यायचा. आता कोरोना नंतर तो येत नाही, माहित नाही त्याचं काय झालं, पण त्याचं एक नेहमी म्हणणं असायचं की मी प्रत्येक घास खाताना त्या शेतकऱ्यापासून, त्या दुकानदारापासून, त्या अन्नाला माझ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या साठी कृतज्ञता व्यक्त करत करत ते अन्न ग्रहण करतो. मला त्याचं स्मरण झालं. सज्जनो, हे हरिचिंतन आहे. आपण कृतज्ञ राहावं त्या भगवंताच्या पायी, ज्याने या अन्नाला या भुईतून उगवलं आमच्यासाठी. तो दाणा, ती पौष्टिकता घेऊन आला आणि ते अन्न आज आपण आपल्या मुखामध्ये घेतोय ते केवळ या भगवंताच्या कृपेने घेतोय. त्याच्या कृपेने आज आपल्या या शरीरामध्ये या अन्नाचा प्रवेश होतोय. आणि ते ग्रहण करणारा देखील कोण आहे? विष्णू सहस्रनामात भगवंताचं एक नाम आहे, अन्नम अन्नादेवच. तोच अन्न देणारा आहे आणि तोच अन्न ग्रहण करणारा आहे. म्हणून तर मी आपल्या प्रत्येक प्रवचनाच्या आधी आपल्याला म्हणत असतो की तुमच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास, कारण बोलणारा देखील आत्माराम आहे, ऐकणारा देखील आत्माराम आहे, अन्न देखील तोच देतोय.
अन्नाचा रसस्वाद देखील तोच घेतोय, अन्नामधून शक्तीचं सामर्थ्य देखील तोच देतोय. मग त्याच्या चिंतनामध्ये या अन्नाचं सेवन करणं म्हणजे मग ते भोजन होतं, ते जेवण राहत नाही. हरी चिंतने अन्न सेवित जावे. अशा रीतीने आपण त्या अन्नातून जेव्हा ही सकारात्मकता प्राप्त करतो, त्यातून आमचं साधन पुष्ट होतं. त्यातून भगवंताच्या नामाच्या विषयी आमच्या मनामध्ये आवड निर्माण होते आणि मग त्या अन्नातून प्राप्त झालेली शक्तीच आमच्या साधनेला पुष्टी देते आणि त्या साधनेतून तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. तो श्रीहरी आम्हाला स्वाभाविकपणे आमच्यावरती प्रसन्न होतो, ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण या भगवंताचं स्मरण केलं आणि ते स्मरण करण्यासाठी जे रामनाम आम्हाला मिळालंय, जे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे असं त्या रामनामाची जी अवस्था आहे, ते रामनाम आपण आपल्या देहाच्या कुठल्याही स्थितीमध्ये सोडू नये आणि विशेषत्वाने अन्न ग्रहण करण्याच्या कालावधीमध्ये त्याचं उत्कट स्मरण करावं आणि त्या अन्न सेवनातून घरामध्ये प्रसन्नता भरून टाकावी, हृदयामध्ये प्रसन्नता भरून टाकावी, विचारांना सकारात्मक करावं, साधनेला पुष्टी देणारं हे अन्न भोजन रूपाने आपण स्वीकारावं. बघा सज्जनो, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये भगवंताचं स्मरण असावं, अन्न वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष असावा आणि अन्न आपल्या पोटामध्ये जाताना देखील हरिचिंतन करावं. त्याने काय होतं, ते अन्न केवळ अन्न राहत नाही, त्या अन्नाचा प्रसाद तयार होतो. जेव्हा तुम्ही अशा रीतीने भगवत चिंतनामध्ये या अन्नाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करता, तेव्हा ते अन्न केवळ शरीराला पुष्ट करणारं नाही, ते तुमच्या आत्मिक बलापासनेला देखील तुष्टता देणारं ठरतं. तुमच्या मनाला देखील ते सकारात्मक ऊर्जा देणारं ठरतं. अहो, साधं गणित आहे. तोच शिरा आपण घरी नेहमी करतो, पण जेव्हा तो शिरा सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून आपण करायला जातो, तेव्हा त्या शिऱ्यामध्ये एक वेगळी तृप्तता येते, एक वेगळं माधुर्य येतं. कुठून येतं ते माधुर्य? कारण आज त्या शिऱ्याला सत्यनारायण भगवंतासाठी म्हणून आपण तयार करतो, त्याच्या चिंतनामध्ये तयार करतो. मला असं वाटतं की आपल्या जीवनातला प्रत्येक अन्नाचा कण देखील प्रसाद होऊ शकतो, जेव्हा त्या अन्नाच्या प्रत्येक कणाला भगवंताच्या स्मरणाची, भगवंताच्या उपासनेची, भगवंताच्या चिंतनाची जोड लागते आणि मग असा हे जीवन प्रासादिक करणारा तो प्रसाद केवळ शरीराचीच पुष्टी करत नाही, तो आमच्या मनाची प्रसन्नता वाढवणारा ठरतो, तो आमच्या आत्म्याला पुष्ट करणारा ठरतो. म्हणून समर्थांनी दिलेला हा सदुपदेश आपण अगदी मनापासून आपल्या अंतःकरणामध्ये सांभाळावा आणि आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींना नियमितपणे आपण स्वीकारून या अन्न प्रक्रियेला समजून घ्यावं. आपण देखील या श्लोकाचं मनापासून चिंतन करा आणि आपले अभिप्राय, आपल्या कमेंट्स आपण देखील या झी24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आपले प्रश्न विचारा, जेणेकरून हा संवाद एकतर्फी राहणार नाही. मी आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करीन, जेणेकरून या संवादातून जी आमची अंतिम मनाची प्रसन्नतेची अवस्था आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, ती आम्हा सर्वांना प्राप्त होईल. आणि सज्जनो, असा हा आमचा आनंदाचा प्रवास पुढे जात राहील. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय